तर उद्धव ठाकरे उद्यापासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत। शिवसेना ठाकरे पक्षातून बंडखोरी करून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेल्या खासदारांच्या मतदारसंघात हा ठाकरेंचा थेट दौरा आहे। यवतमाळपासून सुरू होणारा हा दौरा वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डीपर्यंत जाणार आहे। या दौऱ्यात ठाकरे मतदार, शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत। बंडखोर खासदारांनी मात्र या दौऱ्याचं स्वागत केलं, तर शिंदेंच्या शिवसेनेकडनं या दौऱ्यावर टीका केली जात असून त्याचा कोणताही राजकीय परिणाम होणार नसल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की 27 जूनला यवतमाळ, वाशिम, हिंगोलीचा दौरा आहे। 28 जूनला परभणी शहर आणि धाराशिव शहर आणि 29 जूनला शिर्डी। उद्यापासूनचा हा दौरा आहे। यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर धाराशिव या भागातला ते दौरा करणार आहेत आणि त्यानंतरचा एक वेगळा दौरा त्यांचा शिर्डीला होणार आहे। या सगळ्या दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी ते बोलणार आहेत, वेगवेगळ्या जिल्हा प्रमुखांशी बोलणार आहेत। 27-28 तारखेला उद्धव ठाकरे यांचा दौरा हिंगोली, परभणी आहे, याकडे कसं बघता? स्वागतच आहे त्यांचं। वेलकम। शिवसेनेचे नेते आहेत, पक्षप्रमुख आहेत, ते शिवसेनेत प्रभावती नगरीमध्ये येत असेल तर त्यांचं आपण स्वागत करतो। शेवटी ते एका पक्षाचे मुख्य असल्यामुळं त्यांची विचारधारा तिथं अस्तित्वात ठेवण्यासाठी, त्यांच्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, पाठबळ देण्यासाठी ते येणं साहजिक आहे। त्याच्याविषयी माझ्या मनात नाराजी असायचं कारण मला वाटतंय की आता महाराष्ट्राचा दौरा करण्याचा प्रकार हा वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार आहे। ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये तुमचे कार्यकर्ते एकटे लढत होते, तेव्हा तुम्ही मुंबई महापालिकेच्या सोन्याची अंड देणाऱ्या कोंबडीमध्येच प्रचारात का बरं गुंतलेला होता? मला वाटत नाही तसा आता दौरा करून काय उपयोग पडेल। त्याच मतदारसंघामध्ये आता धाराशिव त्या जिल्ह्यामधील ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्यावेळेला उद्धवजी का नाही गेले? मग त्यावेळेस त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना का वाऱ्यावरती सोडलं? आज तिथले लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ सोडल्याच्या नंतर त्यांना पुन्हा त्यांचे पदाधिकारी आठवत आहेत, पण तेच पदाधिकारी ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे होते त्यावेळेला त्यांची कुठलेही नेते त्यांच्या प्रचाराकरता गेले नाहीत। मग मला वाटतं मग हे फक्त तुम्ही तुमच्या सोयीच्या राजकारणापुरतं तुम्ही दौरे करणार का?